Hello students, in the previous lecture we had studied about potential and potential difference and Ohm's law, free electrons, current flowing through a wire. Today we are learn about the electric circuit. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय? विद्युत परिपथ. तर विद्युत परिपथ जसं की आपल्या घरामध्ये बल्ब वगैरे जोडलेला असतो, बल्ब, ट्यूबलाईट, फॅन यांची जी जोडणी केली असते ती या पद्धतीने जोडलेली असते, त्याला सर्किट असं म्हणतात. तर साध्या शब्दात लिहायचं म्हणजे पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू डिफरंट कंपोनंट. तर इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे काय? पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू डिफरंट कंपोनंट. म्हणजेच हा जो करंटचा पाथ आहे त्यामध्ये हे वेगवेगळे सगळे कंपोनंट येत आहेत. ॲमीटर आहे, व्होल्टमीटर आहे, रेजिस्टन्स आहे, आर. तर हे सगळे कंपोनंट्सची जोडणी जी असते त्यालाच इलेक्ट्रिकल सर्किट असे म्हणतात. अ कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टिंग वायर्स कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ सेल अँड अदर रेजिस्टन्स इज कॉल्ड इलेक्ट्रिक सर्किट. हा जो आहे याला म्हणतात सेल. अजून एक लावला तर त्याचं अजून 2 किंवा 3 लावले तर त्याला बॅटरी असं म्हणतात. हा सेल आहे. इकडनं पोटेन्शियलचा फ्लो इकडनं दिसतोय तुम्हाला. द पोटेन्शियल इज फ्लो फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. म्हणजे करंट इकडनं फ्लो होतोय बघा, पॉझिटिव्ह टर्मिनलकडनं निगेटिव्ह टर्मिनलकडनं. आणि ही कंडक्टर वायर आहे. इथे ॲमीटर आहे. ॲमीटरचा यूज काय? ॲमीटर इट इज यूज टू काउंट द करंट. आणि हा ॲमीटर जो आहे तो सिरीजमध्ये जोडलेला असतो. ॲमीटर इज यूज टू काउंट द करंट. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स तो काउंट करत असतो. त्याचप्रमाणे करंट काउंट करत असतो ॲमीटर. आणि व्होल्टमीटर जे आहे ते पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे PD हे काउंट करत असतं व्होल्टमीटर. आणि नंतर हे आहे रेजिस्टन्स म्हणजे रोधक. अशा प्रकारे ही जोडणी असते. आणि व्होल्टमीटर जे आहे हे रेजिस्टन्सला पॅरलल असतं. इट इज कनेक्टेड पॅरलल विथ द रेजिस्टन्स. आणि हे सिरीजमध्ये अशा प्रकारे जोडणी असते. यालाच इलेक्ट्रिकल सर्किट असे म्हणतात. डिफरंट कंपोनंट्स आर टू बी कनेक्टेड इन द सर्किट बाय युझिंग स्पेशल सिम्बॉल्स फॉर ईच ऑफ द कंपोनंट्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल सर्किट. आता याचे प्रत्येकाचे सिम्बॉल्स आहे बघा. ॲमीटरसाठी A हा सिम्बॉल आहे, व्होल्टमीटरसाठी V, रेजिस्टन्ससाठी R आणि हा सेल आहे. असे प्रत्येक कंपोनंटचे वेगवेगळे सिम्बॉल आहे. आता पुढे आपण बघणार आहोत कंडक्टर. तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 36 जे आहे ते तुमच्या सिलेबसमधनं स्किप केलेलं आहे, म्हणजे यावर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये नाही येते. आता कंडक्टर्स म्हणजे काय? की ज्यामधनं इलेक्ट्रिक करंट हा फ्लो होतो. द सबस्टन्स विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. सिंपल भाषेमध्ये लिहायचं झालं तर द सबस्टन्स विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. द सबस्टन्स विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी यालाच म्हणतात कंडक्टर. Those substances which have very low resistance are called conductors. Current can flow easily through such a materials. म्हणजेच काय की ऑल मेटल जे आहे ते सगळे काय आहे? कंडक्टर्स आहे. मेटल जसे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांच्या जे आउटरमोस्ट शेल जी असते त्या आउटरमोस्ट सेलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात की जे ते इझिली दुसऱ्या कंपोनंट ॲटम्सला देत असतात. आणि आउटरमोस्ट शेल ही त्यांच्या न्यूक्लियसपासनं खूप दूर असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये लूजली बॉन्डिंग असतो तो इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे ते इझिली ते दुसऱ्या ॲटमला देतात. सोडियम क्लोराईड, जसं सोडियम हा क्लोरीनला त्याचा ॲटम देतो. आणि अशा प्रकारे ते फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि म्हणून त्याला म्हणतात कंडक्टर. दे कॅन कॅरी इलेक्ट्रिक करंट इफिशियंटली. फॉर एक्झाम्पल्स
एक्झाम्पल काय आहे, मेटल्स. मग मेटल्समध्ये सगळे येतील, सोडियम, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न, हे सगळे काय झाले, कंडक्टर्स. त्यानंतर आहे इन्सुलेटर. इन्सुलेटर कंडक्टरच्या विरुद्ध इन्सुलेटर. दे डू नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स और दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी अँड दे डू नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिक, ग्लास, रबर यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात आणि त्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. दोज सबस्टन्स विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स अँड थ्रू विच करंट कॅनॉट फ्लो आर कॉल्ड इन्सुलेटर. त्यांना म्हणतात इन्सुलेटर. आता काही जे कंडक्टर्स असतात, काही सबस्टन्स कंडक्टर्स असतात आणि काही इन्सुलेटर असतात. असं का, तर मी तुम्हाला आता सांगितलं की जे मेटल्स असतात त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे ते कंडक्टर्स असतात. आणि नॉन मेटल्स, सगळे जे नॉन मेटल्स आहे ते इन्सुलेटर असतात की त्यांच्या आउटरमोस्ट सेलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात आणि ते दुसऱ्या ॲटमकडनं इलेक्ट्रॉन्स घेतात, म्हणून ॲक्सेप्ट करतात, म्हणून ते इन्सुलेटर असतात. पुढे आहे सेमी कंडक्टर्स. Semiconductors, they show both properties of metal and non-metals. They are metalloids. Under normal conditions, they behave as an insulator. Under certain conditions, they behave as conductor. For example, silicon, germanium. आता सेमीकंडक्टर जे आहेत ते मेटल्स पण असतात आणि नॉन मेटल्स पण असतात. मेटल्स अँड नॉन मेटल्स. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन, जर्मेनियम, हे काय आहे, सेमीकंडक्टर्स. म्हणजे मेटल्स पण असतात आणि नॉन मेटल्स पण असतात. म्हणून ते काही कंडिशनला, म्हणजे नॉर्मल कंडिशनला ते इन्सुलेटर असतात आणि काही वेगळ्या कंडिशनला ते कंडक्टर्ससारखे सुद्धा बिहेव करतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, मेटॉलॉइड्स. मेटल अँड नॉन मेटल्स पण असतात, म्हणजे ते मेटॉलॉइड्स असतात. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन अँड जर्मेनियम. त्यानंतर सुपर कंडक्टर्स. सुपर कंडक्टर्स तुमच्या पुस्तकामध्ये ह्या सगळे पॉईंट्स जे आहे ते विखुरलेले आहे. एकाच वेळी मी तुमचे सगळे पॉईंट्स घेते, म्हणजे तुम्हाला सगळे एक साथ लक्षात राहतील. आता सुपर कंडक्टर्स म्हणजे काय, द रेजिस्टन्स ऑफ सम कंडक्टर्स बिकम नियरली झिरो इफ देअर टेम्परेचर इज डिक्रीज अप टू सर्टन व्हॅल्यूज क्लोज टू 0 केल्विन. सच कंडक्टर्स आर कॉल्ड सुपर कंडक्टर्स. तर सुपर कंडक्टर्स म्हणजे काय की ज्यांचा रेजिस्टन्स 0 असतो. आता प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये रेजिस्टन्स असतो. म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे काय, टू अपोज द करंट फ्लो. जो करंट फ्लोला रेजिस्ट करत असतो, अपोज करत असतो. मग समजा तुमचा मोबाईल तुम्ही खूप जास्त वेळ वापरला तर तो गरम होऊन जातो, म्हणजेच काय, त्या ठिकाणी रेजिस्टन्स असतो. म्हणजे तो असतोच, प्रत्येक वस्तूमध्ये रेजिस्टन्स हा असतो. परंतु फॉर एक्झाम्पल सुपर कंडक्टरचे फ्युलेरिन आणि कार्बन नॅनो ट्यूब्स आणि अजून मेटलचे मेटल अलॉय हे सुपर कंडक्टर्सचे उदाहरणं आहे की ज्यामध्ये 0 रेजिस्टन्स असतो. त्यानंतर दुसरा आहे नॉन ओहमिक कंडक्टर्स. Non-ohmic conductors म्हणजे they do not obey, the conductors which do not obey Ohm's law. The conductors which do not obey Ohm's law. ते ओहमचा लॉ पाळत नाही. ओहमचा लॉ काय आहे की पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करंट.
current I. Potential difference V is directly proportional to current flowing. म्हणजेच काय, V is equal to R resistance constant of proportionality means resistance आणि I. म्हणजे जे हा लॉ फॉलो करत नाही ते असतात नॉन ओमिक कंडक्टर्स. फॉर एक्झाम्पल बल्ब, फिलामेंट. तुमच्या घरामध्ये जो बल्ब असतो तुम्ही बघितला असेल, बल्ब जो असतो त्याच्यामध्ये एक वायर असते बघा, आणि ती अशी अशी गुंडाळलेली असते वेटोळ्यासारखी. ही वायर असते टंगस्टन या धातूची असते. अगदी हेअर लाईक इतकी बारीक असते, हेअरसारखी असते, आणि खूप तिला जास्त वेटोळे असतात. हे वेटोळे कशासाठी असतात तर तिचा सरफेस एरिया वाढण्यासाठी. जास्त सरफेस एरिया वाढला की तेवढं रेझिस्टन्स जास्त वाढतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी जास्त हीट निर्माण होते आणि ब्राईटनेस जास्त होतो. परंतु या ठिकाणी काय होतं की व्होल्टेज जर तुम्ही वाढवलं तर या ठिकाणी त्याचा करंट वाढत नाही आहे, तर व्होल्टेज वाढवल्यावर ही तार तुटते. म्हणजे हा जो बल्ब आहे तो या ओहम्स लॉ फॉलो करत नाही, म्हणजे हा झाला नॉन ओहमिक कंडक्टर. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.